आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. शहरातील धूळ नियंत्रणासह रस्ते स्वच्छतेचे काम अधिक परिणामकारकपणे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्राप्त 8 रोड स्वीपिंग मशीन्सचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण. कोल्हापूर महानगरपालिकेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्राप्त झालेल्या आधुनिक व्हेकल माउंटेड रोड स्वीपिंग मशीन्सचे लोकार्पण आज जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील रस्ते स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती आणि कार्यक्षमता मिळवून देणारे या मशीन्समुळे कोल्हापूरच्या स्वच्छता अभियानाला नवी उभारी मिळणार आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महापौर सौ रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. महानगरपालिकेस एकूण 8 रोड स्वीपिंग मशीन्स प्राप्त झाल्या असून प्रत्येक मशीनची किंमत ₹46,49,000 एवढी आहे. या सर्व मशीनची एकूण किंमत ₹3,71,92,000 एवढी आहे. मशीनच्या हॉपरची क्षमता 3 घनमीटर असून यामध्ये 180 लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. स्वीपिंग ब्रशची लांबी 2.5 मीटर असून ही मशीन ताशी सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील रस्त्यांची प्रभावी स्वच्छता करू शकते. या मशीन्सच्या माध्यमातून RRB रस्ते, नगरोत्थान अंतर्गत विकसित रस्ते, लिंक रोड तसेच शहरातील प्रमुख मार्गांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे. धूळ नियंत्रणासह रस्ते स्वच्छतेचे काम अधिक परिणामकारकपणे होणार असल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय, महायुतीची सत्ता महानगरपालिकेत आल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने शहर विकासासाठी विविध सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत प्राप्त झालेल्या या 8 रोड स्वीपिंग मशीन शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या मशीनच्या सहाय्यानं धूळ उडण्यावर नियंत्रण ठेवत रस्त्यांची प्रभावी स्वच्छता करण्यात येणार आहे. शहरवासियांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करताना महायुतीने जाहीर केलेल्या विकास अजेंड्यातील शहर स्वच्छता, रस्ते विकास आणि अन्य मूलभूत सुविधा या संदर्भातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध विकास कामे राबवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर एका मशीनची चाचणी मैदान ते डीमार्ट रोडवर सर्व मान्यवरांच्या समोर प्रात्यक्षिक घेण्यात आली. सदरचे मशीन आजपासून शहरातील मुख्य रस्ते स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला आणि बालकल्याण सभापती सौ कौसर बागवान, उपसभापती सौ दीपा ठाणेकर, विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेता शारंगधर देशमुख, आदिल फराज, नगरसेवक वैभव माने, स्वरूप कदम, संजय मोहिते, रत्नेश शिरोळकर, नगरसेविका सौ अर्चना पागर, राजनंदा महाडिक, सौ प्राजक्ता जाधव, सौ स्वाती कांबळे, सौ सृष्टी जाधव, सौ मंगला साळुखे, सौ वंदना मोहिते, सौ दीपाली घाडगे, अभिजित खतकर, अभिजित मोकाशी, उपायुक्त परितोष कंकाळ, माजी महापौर सुनल कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले आदी उपस्थित होते. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.